की मुळात मराठी लोकांनाच मराठीचा अभिमान हा राहिलेला नाहीये. मराठी लोकांना मराठीचा फक्त अभिमानच राहिलेला आहे. म्हणजे हे तुम्हाला विसंगत वाटेल माझं बोलणं. मराठी लोकांना मराठीचा फक्त अभिमानच आहे. त्या अभिमानाचं कृतीमधनं काहीही करण्याची त्यांची तयारी नाहीये. आणि तो अभिमान कसा आहे? तो अभिमान म्हणजे मराठी भाषा दिनाच्या दिवशी स्टेटस ठेवायचं, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी स्टेटस ठेवायचं, मराठी पंधरवड्याच्या वेळेला शिवाजी महाराजांवरचे इतर सगळे हे निबंध एकमेकांना पाठवायचे. म्हणजे मी खूप वेळा लोकांना असं म्हटलंय की 27 फेब्रुवारी आणि 1 मे हे आमच्यासारख्या मराठी भाषेचं काम करणाऱ्या लोकांचे बैलपोळ्याचे दिवस आहे. त्या दिवशी माध्यमांना आम्ही आठवतो. त्या दिवशी सगळ्या राजकीय नेत्यांना असं वाटतं की थोडेच लोक उरलेत मराठीचं काम करणारे, यांचा सत्कार उरकून टाकता येईल. प्रश्न असा आहे की मराठी लोकांना भाषा टिकवण्यासाठी कष्ट करावे लागतात, बूड हलवावे लागतं, हे मराठी लोकांना माहित नाहीये. भाषा टिकवण्यासाठी तुमच्या मुलांना तुम्ही मराठी शाळेत घातलं पाहिजे. भाषा टिकवण्यासाठी तुम्ही मराठी पेपर वाचले पाहिजेत. भाषा टिकवण्यासाठी तुम्ही मराठी माध्यमं पाहिली पाहिजेत. आणि भाषा टिकवण्यासाठी मराठी पोटाची भाषा होण्यासाठी लागणारं सगळं तंत्रज्ञान तुम्ही मराठीमध्ये आणलं पाहिजे. खूप व्यापक पद्धतीवर